म्हणी जगदंब जगदंब ती चौटी, जगदंब जगदंब ती चौटी. हिंदवी स्वराज्याचा ताट माना जागवणारा पहिला महामानव म्हणजे श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या चातडावर पाय देऊन वर्तमान काळ उलटत आणून भविष्य काळ घडवायला शिकवणारे राजे श्रीमान शिवाजीराजे भोसले, ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते. असत लवारीच्या पाठीवर मराठ टोलून धरणारा, कुणालाही शरण न जाणारा श्रीमान संभाजीराजे भोसले. सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीत दात ती जात मराठ्यांची, असे होते आमचे संभाजी महाराज. पृथ्वी शेष नागाच्या फणावर बी नसून ती काम करी कष्टकरी शेतकऱ्यांच्या तर हातावर उभी आहे असे सांगणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असे सांगणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता रमाई 21व्या शतकात जीवन कसं जगायचं याचं महाराष्ट्राला प्रेरणा देणारा सिंधुताई सपकाळ. ज्या मर्द मावळ्यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मान देऊन या स्वराज्यासाठी रक्त सांडले, अशा 18 पगड जातींच्या अशा मर्द मावळ्यांना, अशा महापुरुषांना, मानवांना, विचारवंतांना मी किशोरीगिरी प्रथम अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर, पालक वर्ग, गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, अहो खरं तर अंतःकरणातला आनंद असा हा दिवस छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आज या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये 350 वर्षानंतर का होईना माझ्या राज्याचा इतिहास पुन्हा पुन्हा गाजतोय, पुन्हा पुन्हा गाजतोय. याचं मला सार्थ म्हणून वाटते. उशिरा का होईना माझा राजा जण सामान्यांना कळायला लागला, उशिरा का होईना माझा राजा जण सामान्यांना कळायला लागला. आज मी आवर्जून सांगते की एवढी गर्दी कशा पायी? माझं भाषण ऐकायला नाही, तर ह्या मान्यवरांना बघण्यासाठी नाही, तर छत्रपती शिवाजी संभाजी महाराज आपल्या अंतःकरणात आहे म्हणून एवढी गर्दी आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर मुघलांचा तांडव माजला होता, तेव्हा माणसं हाडांची गांड आणि रक्ताचं पाणी करून जगत. तेव्हा या महाराष्ट्राला हवं एक जंकार, जगमता पेटला अंगार. अखेर ती वेळ आली 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवर एक तारा चमकला आणि जिजाऊच्या पोटी एक हिरा जन्माला आला. जिजाऊच्या पोटी एक हिरा जन्माला आला. तोच हिरा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला छावा म्हणजे शिवाजी. नेमका कसा असेल? कसं असेल ते धैर्य, कसं असेल ते शौर्य, कसं असेल ते धाडस, कसं असेल ते पराक्रम, कसं असेल ते अभिमान, कसं असेल ते स्वाभिमान, कसं असेल ते नेतृत्व, कर्तृत्व, व्यक्तित्व, कसे असतील ते शिवराय.